या दिंडीचं स्वरूप असं असणार आहे की जवळजवळ 1,500 ते 2,000 असणारे आमचे वारकरी शेतकरी येणार आहोत. आल्यानंतर प्रथमतः आम्ही हरिपाठाने सुरुवात करणार आहोत. हरिपाठ झाल्यानंतर अमृतबाबा जोशी या ठिकाणी येणार आहेत. आमचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी येणार आहेत. आणि आम्ही सर्व या ठिकाणी असणारं शेतकरी आणि वारकरी शपथ घेणार आहोत की असणारं कुठलाही किती कठीण प्रसंग जरी आमच्यावर आला तरी आम्ही त्याच्यावर संघर्ष करू, त्याच्यावर मात करू आणि आम्ही परत जीवनाला असणार त्या ठिकाणी पुन्हा असणार जोमाने जगण्याचा प्रयत्न करू. आता शेतकऱ्याला खरी गरज आहे महाराज त्या ठिकाणी आधाराची. जे असणारे मोठमोठे महाराज आहेत किंवा जे असणारे संस्थान आहेत त्यांनी या ठिकाणी आता पुढे आलं पाहिजे. बरेचसे आलेत. आळंदीच्या जोग महाराज संस्थेने या ठिकाणी शेतकऱ्यासाठी 5 लाखाचा निधी या ठिकाणी मुख्यमंत्री निधीमध्ये दिलेला आहे. असणारे आमचे बरेचसे महाराज लोक त्यांनी कुणी किट वाटलेलं आहे जेणेकरून आपल्याला काय मदत करता येईल. कुणाला महाराज विचाराचे असणार देवाणघेवाण करता येईल, कुणाला आर्थिक सहाय्य करता येईल, जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि असणार आम्ही आव्हान करतो सर्व शेतकऱ्यांना की त्या ठिकाणी वारकर संप्रदायाच्या लोकांशी चर्चा करा. जे काही प्रश्न असतील त्या ठिकाणी असणारं जेणेकरून कसे सोडवता येतील ते असणार आपण या ठिकाणी प्रयत्न करू असा या ठिकाणी वारकरी परिषदेचा मानस आहे. आणि म्हणून उद्याच्याला असणार या ठिकाणी अमृत महाराज जोशी, विठ्ठल पाटील काकाजी आणि सर्व आमदार खासदार यांना या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे. SP साहेब आणि कलेक्टर साहेब यांनासुद्धा निमंत्रण दिलेलं आहे. सर्व येतील अशी अपेक्षा करतो. आणि हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने महाराज शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी कल्याण व्हावं. जेणेकरून त्या आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे ना, त्या संकटामध्ये त्या ठिकाणी तो असणारा जसं एखादा हरलेला असणारा मनुष्य असतो उदासीन होतो तसं होऊ नये आणि त्याला पुन्हा परत असणारं नवी उमेद मिळावी जीवन जगण्यासाठी. जे ज्ञानोबा तुकोबाराच्या विचाराला असणारं जर धारण केलं किंवा अंगीकार केला तर परत पुन्हा संघर्षाने शेतकरी असणारा उभा राहावा. खऱ्या अर्थाने ह्या वारकरी परिषदेचा असणारा हा उद्देश आहे. आणि म्हणून या ठिकाणी असणारं शनिवारी 2:30 वाजता या ठिकाणी सर्व कार्यक्रमाला यावं असणाऱ्या सर्वांना परत असणारी विनंती करतो.